संकट काळातही गॅस पुरवठा अखंड. पिंपळगावातील श्री इच्छामणी भारत गॅसची विश्वासार्ह सेवा. निफाड तालुक्यातील पिंपळगाव पासवत येथील घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास जिंकणाऱ्या श्री इच्छामणी भारत गॅस सर्व्हिसेसने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे. एजन्सीचे संचालक दीपक बागोल यांनी कठीण परिस्थितीतही जबाबदारीने काम करत ग्राहकांना दिलासा दिलाय. अलीकडे काही भागात युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असताना त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे दीपक बागोल यांनी स्पष्ट केले. घरगुती गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले. ग्राहकांनी गॅस सिलेंडर मिळाल्यानंतरच ओटीपी देण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. ओटीपी देणे म्हणजे सिलेंडर मिळाल्याची खात्री असल्याने या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गॅस बुकिंग बाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मर्यादा आता 25 दिवस करण्यात आली आहे. मात्र याचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होत नाही असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळून संयम राखावा असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी असे सांगत भविष्यातील अडचणी टाळण्याचा सल्ला देण्यात आला. गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन करत दीपक बागुल यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असा विश्वास व्यक्त केला. पिंपळगाव पासवतमध्ये विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तत्परतेमुळे ही एजन्सी नागरिकांसाठी. नमस्कार, मी दीपक बागुल, श्री इच्छामणी भारत गॅस एजन्सीचा संचालक. मी आपल्या चॅनलच्या मार्फत सगळ्या गॅस ग्राहकांना, पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या गॅस ग्राहकांना आवाहन करतो की असं कुठलीही काही अफवा जी आहे की कुठेही गॅस कमी पडतोय किंवा काही नाही, आम्हाला आमच्या सरासरीनुसार आमच्या जी डिमांड होती अगोदर त्याच्यानुसार आम्हाला आमचा पुरवठा कंपल्सरी येतोय. फक्त लोक घाबरून जी बुकिंग वाढवत आहे त्या घाबरून बुकिंग वाढवल्यामुळे आमची पेंडिंग लिस्ट वाढते आणि त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी वेळ लागतोय. पण याचा अर्थ असा नाही की कुठलाही कमी सप्लाय येतोय किंवा काय. आपलं गव्हर्नमेंट, आपलं प्रशासन, आमच्या कंपनीचे ऑफिसर्स, आमच्या ऑफिसचा स्टाफ, आम्ही स्वतःही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही प्रयत्न करतोय की आमच्या ग्राहकांना लवकरात लवकर गॅस सिलेंडर भेटा. मी तुमच्या मार्फत अजून एक सगळ्या ग्राहकांना आवाहन करतो की ज्या लोकांना महिन्यातून लागतोय ते ठीकच आहे, पण ज्या लोकांना 2 महिने 3 महिने गॅस जात होतात त्यांनी कृपया करून पॅनिक होऊन 25 दिवसानंतर लगेच बुकिंग न करता, तुमचं सिलेंडर असेल तर ती सिलेंडर तुम्ही जर बुकिंग नाही केली तरी दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला ते सिलेंडर मिळेल आणि त्याच्या घरातली चूल पेटेल. तर तुम्ही पॅनिक न होता तुमच्या नेहमीच्या तुमच्या ज्या सरासरीनुसारच तुम्ही ते सिलेंडर बुक करा आणि सिलेंडर घ्या. अजिबात असं कुठलंही काहीच म्हणजे आहे की युद्धजनक परिस्थिती तर आहेच, त्यामुळे थोडासा मागे पुढे होतोय. लोकांनी पॅनिकनी बुकिंग केल्यामुळे थोडंसं पेंडन्सी वाढलेली आहे, त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागतोय. पण आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय की सगळ्यांना आम्ही लवकरात लवकर गॅस पुरवठा देऊन प्रत्येकाच्या घरातली चूल पेटावी. एवढं बोलतो. 21 दिवसांवरनं 25 दिवसांची मुदत करण्यात आली आहे. 30 ग्रामीणला 45 दिवसांची हो. त्याचा अर्थ काय? आता जे पेंडन्सी अचानक वाढली, म्हणजे आता सरासरी माझं ऍव्हरेज जो 200 होतं ते माझ्या इथे दिवसाला जे 200 बुकिंग व्हायचे ती पेंडन्सी 700-800 झाली आहे. तरी हे लोकांनी घाबरून की लोकांनी बातम्या वगैरे की व्हॉट्सअप, फेसबुकवर जे अफवा पसरवत आहे, काही लोक रिकामे काही गोष्टी टाकताय की जुने व्हिडिओज टाकताय, त्यामुळे मग लोक पॅनिकली होऊन बुकिंग करताय आणि पेंडन्सी वाढते. तर तसं त्यामुळे मग ती पेंडन्सी आणि डिमांड आणि सप्लाय या सगळ्याच गोष्टी जुळून आणण्यासाठी गव्हर्नमेंटनी आणि प्रशासनाने अगोदर जी 21 दिवसाचं जे लॉक इन पिरियड होता की 21 दिवसानंतर बुकिंग होती ते आपल्या निम शहरी आणि शहरी भागांमध्ये 25 दिवसावर केले आहे आणि ग्रामीण भागांमध्ये ते 45 दिवसांवर केलेलं आहे. केवायसी प्रक्रिया. आणि अजून एक की आता गव्हर्नमेंटनी बऱ्याच दिवसापासून आवाहन करून लोकांना, आम्ही पण व्हॉट्सअपवर मेसेज टाकून फोन करून बऱ्याच लोकांची केवायसी बाकी राहिले होते आणि जे जेन्युइन कस्टमर आहे त्यांचं केवायसी झालं पाहिजे, त्यांचं कनेक्शन बाकी राहिलं पाहिजे. त्याकरता आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही लवकरात लवकर ही केवायसी करून घ्या, म्हणजे तुमचा अखंडित पुरवठा, तुम्हाला गॅस पुरवठा मिळेल. तर तुम्ही ज्याची कोणाची बाकी असेल, मी तुमच्या चॅनलच्या मार्फत सगळ्यांना आवाहन करतो की त्वरित तुम्ही स्वतः ज्यांच्या नावाचे कनेक्शन आहे ते स्वतः गॅस कार्ड घेऊन, फक्त गॅस कार्ड आणि तुमचं 2 मिनिटाचा वेळ, एवढ्या गोष्टी आमच्यासाठी द्या. तुमचं ई केवायसी झालं की तुम्हाला नियमित पुरवठा आणि कायमस्वरूपी पुरवठा मिळेल तुम्हाला. कोरोना काळातील देखील कार्य आपल्या एजन्सीचे उल्लेखनीय आहे. घरोघरी आपण पुरवठा केला, आजही आपण करत आहात, त्याबद्दल काय सांगा? धन्यवाद साहेब, मी त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आणि तसंच ज्या कोरोना काळात पण आम्ही कुठेही न थांबता आम्ही प्रत्येकापर्यंत, आमच्या माणसांनी, आमच्या डिलिव्हरी बॉयजनी पण कुठली आजाराची भीती न बाळगता घरोघर आम्ही सिलेंडर पोहोचवले. त्याच पद्धतीने आजही थोडा दिवस आहे, हे युद्ध काय खूप काय आपलं काय कायमस्वरूपी किंवा कंटिन्युअस राहणार नाही.
जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आमचं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हाच प्रयत्न करतोय की लवकरात लवकर आम्ही आमच्या कस्टमरला सेवा द्यावा. आम्हाला कुठलेही कस्टमर असं रस्त्याने सिलेंडर घेऊन जाताना त्यांना उन्हातानात आम्हाला दिसलं नाही पाहिजे, हीच आम्हाला चिंता आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो की आम्ही लवकरात लवकर याच्यातून मार्ग मोकळा करून लवकरात लवकर सगळे पेंडन्सी क्लिअर करून आणि सगळ्यांना वेळेवर पुरवठा देऊ आम्ही. जाता जाता पिंपळगाव शहरातील आपल्या ग्राहकांना नागरिकांना काय आवाहन कराल? मी तुमच्या चॅनलच्या मार्फत सगळ्या पिंपळगाव शहरातील आजूबाजूच्या परिसरातील जे माझे गॅस ग्राहक आहे आणि माझेही नाही तर इतर एजन्सीचे पण जे ग्राहक आहे, मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो की तुम्ही कृपया पॅनिक होऊन बुकिंग करू नका. तुम्हाला गरज असेल तेव्हाच ती सिलेंडर बुक करा आणि ते सिलेंडर तुमच्या ऑथराइज रजिस्टर मोबाईल नंबरवरूनच बुक करा. त्यानंतर तुम्हाला सिलेंडर भेटल्यावर तो जो डिलिव्हरी कोड येतो तो डिलिव्हरी कोड शेअर डिलिव्हरी कोड म्हणून एक मेसेज होतो, तो डिलिव्हरी कोड आमच्या डिलिव्हरी मॅनला अवश्य द्या. त्याशिवाय तुम्हाला सिलेंडर तुमचं सिस्टीममध्ये डन होणार नाही आणि त्यानंतर 25 दिवसांनी तुमची बुकिंग होईल. या सगळ्या गोष्टी सध्या तरी 25 दिवसाचं आहे, कदाचित थोडंसं नॉर्मल सगळ्या गोष्टी झाल्या तर त्या 25 दिवसावरून परत 21 किंवा 15 दिवसावर पण येऊ शकता, ते माहित नाही कसं होणार. पण आता सध्या 25 दिवसाचे आहे तर तुम्ही सिलेंडर घेतल्यानंतर तो डिलिव्हरी कोड पण अवश्य द्या, म्हणजे त्या दिवसानंतर तुमचे पुढचे 25 दिवस ग्राह्य धरले जातील आणि लवकरात लवकर परत तुम्हाला तुमचं पुढचं सिलेंडर पण बुक करता येईल आणि घेता येईल. फक्त पॅनिक होऊन बुकिंग नका करू, तर गरज असेल तरच तुम्ही बुक करा आणि सिलेंडर घ्या. कारण तुम्ही पॅनिक होऊन तुमच्या घरात जर स्टॉक केला किंवा 2-2 सिलेंडर 3-3 सिलेंडर भरून ठेवले तर एखाद्या गरजू व्यक्तीच्या घरात ज्याला गरज आहे त्याला सिलेंडर मिळणार नाही. तर तुम्ही गरज असेल तरच बुक करा, एवढं मी तुमच्या मार्फत सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. नाशिक लोकशाही न्यूज, निफाड.